तर इथे एकदम झक्कास आपला हा साऊथ इंडियन उपमा तयार आहे। फुल एनर्जीनी भरपूर आहे, त्याच्यामुळे पोट भरून खा आणि दिवसभर एनर्जेटिक राहा। तर पहा, अप्रतिम झाला। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल अंगणे रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। बरं, आज आपण नाश्त्याला हलकी फुलकी रेसिपी घेऊन आलो, ती म्हणजे साऊथ इंडियन उपमा। बरं, उपमा तर आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने नेहमीच खातो, पण आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने अगदी काही मसाले, सुगंधित आणि साऊथ इंडियन टच असलेला उपमा खाणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर आज आपण साऊथ इंडियन टाइपनी उपमा बघतोय। त्याच्यासाठी मी इथं तेल घेतले, तेल व्यवस्थित गरम केले। त्याच्यानंतर मी लगेच ह्याच्यात हरभरा डाळ ऍड करते, व्यवस्थित परतून घ्यायची। त्याच्यानंतर उडीद डाळ, त्याच्यानंतर इथं माझ्याकडे मोहरी आहे। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्यात आपल्याला। सगळ्या डाळी व्यवस्थित परतल्या गेल्या की लगेच आपल्याला ह्याच्यात कांदा ऍड करायचा आहे। चला मी ऍड करून घेते। तर इथं माझ्याकडे बारीक चिरलेला कांदा आहे, तो ऍड करते। या पद्धतीने कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कढीपत्ता आहे। कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अजिबात काही करायची नाही, खूप जास्त ब्राऊन नाही करायचं। या पद्धतीने कांदा जर परतलाय त्या टायमाला मी ह्याच्यात हिरवी मिरची ऍड करते। तुम्हाला जेवढी तिखट हवे तेवढी तुम्ही ऍड करू शकता। इथं ओबडधोबड कट केलेला अद्रकचे तुकडे ते तुम्ही खिसून सुद्धा टाकू शकता, काही हरकत नाही। आता हे 1 ते 2 मिनिटं असंच परतायचे आपल्याला व्यवस्थित। गॅस बारीक करायचा, बारीक गॅसवर हे परतून घ्यायचं आपल्याला 1 ते 2 मिनिटं। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर माझ्याकडे इथं पाववाटी हा वाटाणा आहे, हा ताजा वाटाणा आहे, तो मी ऍड केलाय। ताजा आहे म्हणून आधी टाकलाय आपण। इथं पाववाटी गाजर आहे, ते पण ऍड करते। आता दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचे। जोपर्यंत वाटाणा व्यवस्थित परतला जात नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपण ऍड नाही करणार आहे। तर इथे मी हे परतून घेते 1 ते 2 मिनिटं, जास्त वेळ नाही। आता गाजर वाटाणा व्यवस्थित परतलाय, त्या टायमाला मी याच्यात बीन्स टाकते या टायमाला। तर हे पण आपण परतून घेतोय। थोडं माझ्याकडे कांदा शिल्लक होता, त्याच टायमाला मी याच्यात ऍड केले, अगदी थोडा म्हणजे ताटात राहिलेला। तर बीन्स सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतोय 1 ते 2 मिनिटं बारीक गॅसवर। मी सगळ्या गोष्टी बारीक गॅसवर परतल्या आहे, फक्त सुरुवातीची जी फोडणी होती आपली तेव्हा माझा गॅस मोठा होता। तर आता इथे या सगळ्या गोष्टी परतल्यात। तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असेल तर नक्की टाका, मी ऍड केलेलं नाही याच्यात। तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्यवस्थित परतले तर त्या टायमाला मी याच्यात पाणी ऍड करते। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ह्याच्यात वाटाणा पण कच्चा टाकला होता, त्याच्यामुळे तो शिजवणं महत्त्वाचं आहे। रवा टाकला की लगेच रवा फुलतो, शिजतो, त्याच्यामुळे त्याच्यात वाटाणा शिजला जाणार नाही, हे लक्षात घ्यायचे आपल्याला। आणि पूर्ण वाटाणा आपला इथं शिजून घ्यायचा आहे। तर चला थोडंसं मीठ ऍड करूया आधी आणि वाटाणा शिजवून घेऊया। तर इथं चवीला जेवढं मीठ लागतं तेवढं मी ऍड केलंय आणि वाटाणा आपण शिजेपर्यंत व्यवस्थित त्याला आधी उकळी आणायची आणि मग बारीक गॅसवर वाटाणा शिजवून घेणार आहे आपण। तर चला शिजवून घेऊया। आता वाटाणा शिजताना पण एक गोष्ट लक्षात घ्या, वाटाणा ऑलरेडी तुम्ही जर व्यवस्थित परतला असेल तर तो निम्मा तरी शिजलेलाच असतो परतल्यावर, पण थोडासा कच्चा असतो। जो खूप निब्बर वाटाणा असतो तो व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं आहे। तर चला, तर आता पाणी व्यवस्थित उकळी पण आलंय, वाटाणा पण व्यवस्थित शिजला। तर आता आपण इथं पाणी किती घेतलंय, इथं माझ्याकडे 1 वाटी रवा आहे। साऊथ इंडियन उपमा हा खरं तर तुम्ही ह्याचा पण दलियाचा पण खाल्ला असेल, गहू असतं त्यांचा, गव्हाचा रवा ते वापरतात। एकदम आपला रवा जेवढा बारीक असतो तेवढा तो गव्हाचा रवा, म्हणजे लापसीला जे गहू वापरतो आपण, लापसीला जे वापरतो ते वापरलं जातं खरं तर। तर 1 वाटी रव्यासाठी मी टोटल इथं 3 वाटी पाणी वापरलंय। तर चला मिक्स करून घेऊया। तर इथं हलवत राहायचं खालचं आणि रवा मिक्स करायचा। रवा माझा खूप जाड आहे, रवा मी आधी भाजून घेतला होता व्यवस्थित, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही रवा मिक्स करताना, हे पण लक्षात घ्या। तर इथं मी बारीक गॅसवर हे मिक्स करून घेते, हलवते कंटिन्युअसली। आणि हा सगळा रवा मी ह्याच्यात ऍड केलाय। तर आता मी कंटिन्युअसली 1 ते 2 मिनिटं असंच हलवून घेते आधी, जोपर्यंत रवा पूर्ण पाणी शोषून घेत नाहीये तोपर्यंत। आता रवा व्यवस्थित मिक्स केलाय मी पाण्यामध्ये या पद्धतीने। आता आपण ह्याच्यावर ताट झाकणार आहोत आणि 5 मिनिटं व्यवस्थित
शिजवून घेणार आहोत. चला तर मग वाट पाहूया 5 मिनिटं. आता जवळजवळ 5 मिनिटं झालेत आणि मी उघडून पाहणार आहे कसं झालंय. तर पहा, अप्रतिम होतो. बरं, तर इथं आपला हा उपमा तयार आहे आणि याला खूप जास्त वेळ लागत नाही. बरं, मी तुम्हाला खूप जवळून दाखवणार आहे कसं झालंय ते. तर चला सगळं मिक्स करून पाहूया. तर पहा, या पद्धतीने होतो आणि खूप मस्त होतं, अप्रतिम होतो. आपण आपला महाराष्ट्रीयन उपमा तर नेहमीच खातो, हा वेगळा कधीतरी ट्राय करायला काही हरकत नाही. तर पहा, अप्रतिम होतोय, खूप भारी होतो. वास पण अप्रतिम सुटत आहे. तर चला साईडला काढून घेऊया. तर इथे एकदम झक्कास आपला हा साऊथ इंडियन उपमा तयार आहे. फुल एनर्जीनी भरपूर आहे, त्याच्यामुळे पोट भरून खा आणि दिवसभर एनर्जेटिक राहा. तर पहा, अप्रतिम झाला आहे.